Hello friends, welcome to the reverse aging journey. Today's topic is 10 habits that harm your brain. अशा ज्या 10 सवयी आहेत त्या मेंदूला हानी करतात. त्या काय आहेत ते आपण बघूयात आज. फर्स्ट, टू मच शुगर हर्ट्स मेमरी अँड फोकस. अति साखर खाणे. काय होतं, दररोज आपण जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे मेंदूतील नसा आणि पेशी त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि आपली स्मरणशक्ती सुद्धा कमी होते. सेकंड आहे लॅक ऑफ स्लीप रिड्युसेस ब्रेन फंक्शन. जेव्हा आपण अपुरी झोप घेतो ना, तेव्हा पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदूला विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे मानसिक थकवा, चिडचिड आणि निर्णय क्षमता कमी होते आणि आपण दिवसभर असं इरिटेटेड असं असतो. थर्ड, मल्टीटास्किंग इट लोअर्स IQ. मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करणं. सतत मल्टीटास्किंग केल्याने मेंदूला ताण येतो, लक्ष केंद्रित होणं कठीण जातं आणि आपल्या कामात चुका वाढतात. म्हणजे असं एक ना धड भाराभर चिंध्या असला प्रकार होतो, एकही व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मल्टीटास्किंग करणं टाळा, एका वेळेस एकच काम करा. फोर, स्किपिंग ब्रेकफास्ट डेप्राइव्स ब्रेन ऑफ एनर्जी. नाश्ता न करणे. त्याच्यामुळे काय होतं, सकाळी नाश्ता न केल्यास मेंदूला आवश्यक ऊर्जा नाही मिळत, त्यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते. नेक्स्ट आहे एक्सेस स्क्रीन टाइम इट शॉर्टन्स अटेन्शन स्पॅन. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांचा अति वापर केल्याने मेंदूवर ताण येतो, निद्रानाश होतो आणि लक्ष केंद्रित करण्याची आपली क्षमता कमी होते. नेक्स्ट आहे नो एक्सरसाइज इट कट्स ब्रेन ऑक्सिजन सप्लाय. आपण व्यायाम न केल्यामुळे मेंदूला ऑक्सिजन नाही मिळत आणि रक्तप्रवाह व्यायाम केल्यामुळे मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तप्रवाह चांगल्या प्रमाणात मिळतो आणि व्यायाम न केल्यास मेंदूतील पेशी कमजोर होतात. नेक्स्ट आहे निगेटिव्ह सेल्फ टॉक इट इन्क्रीजेस स्ट्रेस. आपण जेव्हा स्वतःविषयी सतत नकारात्मक विचार करतो ना, तेव्हा मेंदूवर ताण येतो आणि आत्मविश्वास कमी होतो. नेक्स्ट आहे डिहायड्रेशन इट ड्रेन्स ब्रेन पॉवर. पाणी कमी प्याल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असल्यास मेंदू मंदावतो, त्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि लक्ष कमी लागते. नेक्स्ट आहे ओव्हर थिंकिंग इट वेस्टेस मेंटल एनर्जी. अति विचार केल्यामुळे, सतत विचारचक्रात अडकल्यामुळे मेंदू थकून जातो, त्याची चिंता वाढते आणि आपल्याला मनशांतीही मिळत नाही. नेक्स्ट, लाऊड हेडफोन्स इट मे कॉज मेमरी इश्यूज. अति मोठ्याने हेडफोन वापरणे, सतत मोठ्याने हेडफोन वापरल्यास ऐकण्याची क्षमता कमी होते आणि आपल्या मेंदूला ध्वनी प्रदूषणाचा त्रासही होतो. आता जरा तुम्ही स्वतः चेक करा की या सवयी तुमच्या जीवनात आहेत का, आणि असतील तर आजपासून त्या बदलायला सुरुवात करूयात. थँक यू.